नमस्कार मित्रमैत्रिणींनो. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेला असताना महाराष्ट्रामधून एक बातमी आलेली आहे आणि आता महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरत आहे. नॅशनल स्टुडंट युनियन म्हणून जी एक स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे त्यांनी बघा काय मागणी केलेली आहे. सांगतो दादा भुसे, लक्षात ठेवा, राजीनामा तर तुम्हाला द्यावाच लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत जेवढा बुलंद आवाज आणि जेवढं आक्रमक आंदोलन महाराष्ट्राने बघितलं नसेल तेवढं आक्रमक आणि तेवढं बुलंद आंदोलन महाराष्ट्र येण्याशिवाय तसेच सगळ्या समविचारी संघटनांना सोबत घेऊन आम्ही करून आणि तुम्हाला थोडक्यात दादा भुसे यांनी जर का पुढच्या 7 दिवसामध्ये राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्राने पाहिलं नसेल इतकं मोठं आंदोलन उभं करण्याचं आवाहन जे आहे ते NSUIने केलेलं आहे. नॅशनल स्टुडंट युनियन जी आहे, जी काँग्रेसची स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी केलेलं आहे. थोडक्यात दादा भुसे यांचा राजीनामा का मागितला जातोय तर मित्रमैत्रिणींनो, हे बघा, जंतर मंतरवर हे सगळं आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्रामधून सुद्धा पेपर फुटीच्या बातम्या बाहेर येत होत्या. तिकडे जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं आणि इकडे 28 तारखेला म्हणजे 28 जूनला TETची परीक्षा होती, शिक्षक भरतीची. ह्या परीक्षेचा पेपर आदल्या दिवशी फुटला. म्हणजे जंतर मंतरवर नीटसाठी आंदोलन सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर फुटला आणि आदल्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी पेपर आणि आज रात्री पेपर कॅन्सल केला. सरकारने परीक्षा रद्द केली. हजारो विद्यार्थी आपापल्या गावावरून सेंटरला पोचले होते. रात्रभर रस्त्यावर थांबले, फुटपाथवर थांबले, बसस्टँडवर थांबले, काही लोकांनी हॉटेल केलं असेल, काय काय केलं असेल, त्या सगळ्यांना परत यावं लागलं. मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे. त्याच्यानंतर एवढंच नाही, पुणे महानगरपालिकेचा पेपर फुटला आहे. आत्ता बातमी येते आहे की MPSCमधला त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर फुटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी चाललेली आहे आणि ही पेपरफुटी थांबलेलीच नाही आहे. वरी काहीही केलं तरी म्हणून जो आहे तो यांचं म्हणणं असं आहे की आता तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काय सांगितलं गेलं, सागर साळुंखे म्हणून NSUIचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, ते काय बोललेले आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. किंवा काही लोकांना असं वाटत असेल की आता की बाबा हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे हे फक्त कॉक्रोच जनता पार्टीनेच समोर आणलेलं आहे, तर असंही बिलकुल नाही आहे. जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी CJP स्थापनच झाली नव्हती, म्हणजे CJP नावाचं पेज इंस्टाग्रामवर सगळ्यात पहिल्यांदा आलेलं आहे 16 मे 2026ला. पण 16 मेच्या आधीच राहुल गांधी यांनी 12 मेलाच नीटचा पेपर फुटला म्हणून पोस्ट लिहिली होती. त्याच्यानंतर सरकारला निवेदन दिलेलं होतं. पब्लिकमध्ये एक पत्र लिहिलेलं होतं की सरकारचा निषेध करणारं पत्र लिहिलेलं होतं. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर याच NSUIने जे आहे ते मोर्चा काढला होता. तेव्हा त्यांचा मोर्चा मोडून काढला होता. पाणी, टिअर गॅस सगळं त्यांच्यावर सोडलं गेलं. पण ही काँग्रेसची स्टुडंट विंग असल्यामुळे मीडियानी त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. आलेलं आहे मीडियामध्ये, पण जेवढं द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ते लोकांना माहीत झालं नाही. तर सांगायचा मुद्दा हा की एकीकडे जंतर मंतरवर हे जे आंदोलन सुरू होतं किंवा जे काय आहे ते तर खूप महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यासोबत इकडे देशभरात पॅरलल राहुल गांधी यांचे आंदोलन सुरू होते, छात्रों की गुंज कार्यक्रम सुरू होते. आणि या सगळ्या ह्याच्यातनं जे आहे ते आता मागणी जी केली जाते की फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही तर दादा भुसे यांचा सुद्धा राजीनामा मागितलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मोठ्या प्रमाणावर जे आहे ते घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1200 मराठी शाळा बंद झालेल्या आहे. इमॅजिन करा, 1200 शाळा बंद झाल्यात आणि 17,500 मराठी शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय सध्या जी SIRची प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यामध्ये सरकारी शाळांमधले शिक्षक हे तेच काम करत आहे. शाळा सुरू होऊन आता 2 महिने झाले. प्रायव्हेटमध्ये ज्यांनी पैसे भरून ॲडमिशन घेतलं त्यांच्या शाळा नीट चालल्यात, पण ज्यांनी सरकारी शाळामध्ये ॲडमिशन घेतलं त्यांच्या शाळा मात्र नीट चालू नाही आहे. कारण की शिक्षक लोक हे या इलेक्शनच्या ड्युटीवर आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळेचं खूप मोठं नुकसान होतं आहे. त्या ठिकाणी शालार्थ IDचा खूप मोठा घोटाळा बाहेर येतो आहे, असे सुद्धा आरोप याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची जी वाट लावलेली आहे, शिक्षणावर जो कमी खर्च केला जातो आहे आणि त्यामुळे राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे.
NSUIचं म्हणणं असं आहे की जर का या 8 दिवसामध्ये नाही झालं तर इतकं मोठं आंदोलन उभं राहील. सगळ्या संस्था, ऑर्गनायझेशन, बाकीचे सगळे जे काही समविचारी संस्था, संघटना असतील, समविचारी पक्ष असतील, हे सगळे मिळून जे आहे ते आंदोलन करणार आहे. एकीकडे तुम्ही बघत असाल की आपले रोहित पवार यांनी सुद्धा कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि MPSCमध्ये जो काही घोटाळा झाला आहे, MPSCमध्ये जो काही पेपरफुटी झाली आहे, MPSCच्या पेपरची, तो घोटाळा, ती पेपरफुटी त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्समधनं दाखवून दिली. त्याच्यानंतर आज अजून एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल COEP सारखं इंजिनिअरिंगचं कॉलेज, ज्याच्यामध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट करतात, अभ्यास करतात, त्या ठिकाणी मात्र ॲडमिशन मिळवायला किंवा त्या परीक्षेमध्ये, एंट्रन्स एक्झाममध्ये 99% मिळवायला 10 लाख रुपयामध्ये 99% मिळू शकतं. अशा प्रकारचं एक कॉल रेकॉर्डिंगसुद्धा व्हायरल होतं आहे. मी ते कॉल रेकॉर्डिंग शेवटी ऐकवणार आहे तुम्हाला. याशिवाय भाजपचे असलेले नांदेडमधले एक नेते आहेत, त्यांच्या मुलाला आणि मुलीला एकसारखेच मार्क आहेत. त्यांना 10वीमध्ये कमी पर्सेंटेज आहे, त्यांना इतर परीक्षांमध्ये फार कमी पर्सेंटेज आहेत. मात्र ह्या परीक्षेमध्ये, ज्याच्यामधनं ही जी एंट्रन्स एक्झाम आहे, या एंट्रन्स एक्झाममध्ये त्यांना 99% मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जो कॉल मी तुम्हाला ऐकवणार आहे, तो कॉलसुद्धा गांभीर्याने ऐकण्यासारखा आहे. तर खरंच या राज्यामध्ये खरोखर शिक्षणाचे खूप हाल सुरू आहेत. आणि ज्या ज्या देशामध्ये शिक्षणाचे हाल होतात, तो देश पुढे जात नाही. जपान किंवा इतर जर्मनीसारखे देश का पुढे गेलेत? शिक्षण त्या देशामध्ये फ्री आहे. शिक्षण कुणीही विकू शकत नाही. शाळेत येण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करते. जपानमध्ये एक विद्यार्थी होती म्हणून तिच्यासाठी रेल्वे चालवली जायची. तर तेलंगणामध्ये एका विद्यार्थिनीसाठी आजही शाळा सुरू आहे. केरळमध्ये सरकारी शाळाच इतक्या चांगल्या केलेल्या आहेत की विद्यार्थी सरकारी शाळामध्ये 1ली-2रीला ॲडमिशन मिळावं म्हणून कॉम्पिटिशन करतात. आणि एकीकडे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे, ही जी काही शिक्षणाची अवस्था, या बहुजनांनी, मुलांनी शिकू नये अशी यांची इच्छा आहे का? काही मुलं शिकतील तर प्रश्न विचारतील, परत त्या धर्माच्या, अंधश्रद्धेच्या नादी लागणार नाही अशी यांना भीती आहे. काय भीती आहे आणि काय करू इच्छित आहे? आणि यामुळे जे आहे ते खरोखर जर पाहिलं हालत आज शिक्षणाची, आज जेव्हापासून भाजप सत्तेत आहे, शिक्षणावरचा खर्च हा एकेकाळी 4% होता शिक्षणावर. म्हणजे 100ला 4 रुपये सरकार शिक्षणावर खर्च करायचं. आज 100ला फक्त ₹1.5 खर्च करत आहे सरकार. आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, लोकसंख्या वाढली आहे तरीसुद्धा. त्यामुळे एक लक्षात घ्या, शिक्षणाचं जे काय चाललेलं आहे, आणि त्यामुळे हा जो इशारा दिलेला आहे दादा भुसे यांनी, जिथे कुठे असतील लवकरात लवकर जबाबदारी घ्यावी, नाहीतर या राज्यामध्ये खूप मोठं आंदोलन उभं राहणार आहे. कारण की राहुल गांधी हे जिथे कुठे जात आहे त्यांना प्रचंड जे आहे ते विद्यार्थ्यांचं समर्थन मिळतं आहे. तुम्ही बघितले असेल की कोटाला राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज कार्यक्रम घेतला, लाखो विद्यार्थी आले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर देहरादूनला कार्यक्रम घेतला, त्या ठिकाणी सुद्धा हजारो विद्यार्थी, खचाखच हॉल भरलेला होता. जिथे जिथे राहुल गांधी कार्यक्रम घेत आहेत तिथे विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असं आंदोलन लवकरच होऊ शकतं. आता वातावरणसुद्धा आहे. या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे जे काय बोललं गेलं, त्यांच्या खालच्या कमेंट्स जरी तुम्ही पाहिल्या तरी तुम्हाला कळेल, लोक म्हणत आहेत की होय, यांनी राजीनामा दिला पाहिजे, हे आम्हाला नको आहे, हे चुकीचे लोक आहेत. आणि त्यामुळे जनमत कुठे जात आहे, या जेनजीची काय इच्छा आहे ते मला असं वाटतं तुम्हाला दिसत असेल. या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही जेनजीसुद्धा बसलेले होते आणि ते सुद्धा सांगत आहेत की आम्हाला राहुल गांधी यांनी सांगितलं आहे डरो मत, आणि त्यामुळे आम्ही घाबरणार नाही. आणि आम्ही जे आहे ते घाबरत तर नाहीच. जेनजीचं तुम्ही बघितलं की ते बिलकुल घाबरत नाही आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार हे बघत राहावं लागणार आहे. आपण त्याच्यावर येणाऱ्या ज्या अपडेट्स आहेत मी ते तुम्हाला सांगत राहणार आहे. तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. थांबते. थँक्यू सो मच.